30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडू यांना दिलं। दरम्यान दगाफटका झाला तर फासावर जायलाही तयार आहे असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे। तर ठाकरेंनी सुद्धा पत्र लिहित सरकारला इशारा दिलाय। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकारने समिती नेमून 30 जूनच्या आधी कर्जमाफीबद्दल निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय। सरकारच्या या आश्वासनानंतर बच्चू कडूंनी सरकारचे आभार मानले आणि इशारा सुद्धा दिला। जर दगा फटका झाला तर बच्चू कडू फासावर जाने तैयार है। हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है। आंदोलन संपलं नाही जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। थोड़ी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है। दरम्यान उद्धव ठाकरेंनी सरकारला पत्र लिहून कर्जमाफीबद्दल 5 सवाल उपस्थित केले आहेत। शेतकऱ्यांना न चुकवता तात्काळ कर्जमुक्ती करा असं पत्र ठाकरेंनी सरकारला लिहिलंय। ठाकरेंच्या पत्रामध्ये नेमकं काय आहे तेही पाहूया। शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जून मध्ये खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जूनच्या कर्जमाफीमध्ये हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्यानं कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार आहे का? असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारले आहेत।